अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला एक अडचण वाटते, जी तुम्ही ई पीक पाहणी केली ते ई पीक पाहणीमध्ये आमचं नाव आलं नाही, आम्हाला हे पैसे मिळतील की नाही. मी सांगितलं काळजी करू नका, ई पीक पाहणीत जर तुमचं नाव आलं नसेल तर 7/12च्या उतार्यावरनं देखील तुम्हाला पैसे देऊ, पण कोणालाही पैशापासून वंचित ठेवणार नाही. सगळ्यांना हे पैसे देण्याचं काम आपण करू. आज तुम्ही बघा, आपण 1 रुपयात पीक विमा ही योजना सुरू केली. एकट्या या मतदारसंघामध्ये बंटी भांगडियांच्या प्रयत्नातून 90 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होतोय. 30 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झालाय. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पैसा जमा होतोय. हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. आज मला सांगितलं पाहिजे, आपण निर्णय केला शेतकऱ्यांना